ह्या लढ्यासाठी प्रत्येकानं मुंबईला 28 तारखेला निघायचंय, 29 तारखेला सकाळी आपल्याला पोहोचायचंय आणि या संघर्षात फक्त आपल्याला 3 दिवसाचं योगदान द्यायचंय. दादांचं आयुष्य गेलंय, फक्त आपला दादा हे 2 वर्षात दिसलेत या संघर्षामध्ये. त्या भागात जावा, त्यांचा संघर्ष बघा. 128 गावं दिवस रात्र ह्या चळवळीत आहेत. हे चळवळ सोडून त्या लोकांनी काहीच काम केलं नाही आणि ह्या चळवळीला फायदा मिळालाय आपल्याला ज्यादा, त्यांच्यापेक्षा आपल्याला फायदा ज्यादा मिळालाय आणि आपल्याला कसरत कमी आहे, संघर्ष कमी आहे. तर सर्वांना शेवटची हात जोडून विनंती आहे की कुठलंही काम थांबू नका, कुठलंही काम काढू नका. आपण मिळेल त्या वाहनानं शक्यतो मोठी वाहनं तयार करा, पिकअप असू द्या, टेम्पो असू द्या, आणि या माध्यमातून आपल्याला मुंबईला निघायचंय. जर आपला जर शासनावर दबाव दिसला नाही तर हे सरकार आपल्याला नमणार नाही. हे कुठलंही सरकार असू द्या, पूर्वीच्या सगळ्या मुख्यमंत्र्यापासून काढू द्या, 70% मुख्यमंत्री तर मराठा समाजाचे आहेत. एकाही मुख्यमंत्र्यानं आपल्या समाजाबद्दल चांगली तळमळ दाखवली नाही, आपल्या समाजाबद्दलची भूमिका बघितली नाही. म्हणून नाही म्हणत आहे कमी कमी अध्यक्ष, आता आमच्या तर 133 वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्या त्या, म्हणजे गुन्हे दाखले सापडले तर 133 वर्षापूर्वीचे. मग ह्या कालखंडापासून लोक सगळी आजपर्यंत हे राजकारण करत राहिलीच लोकही. म्हणजे आपण कुणाला नाव ठेवायचं, कुणाला चांगला आहे, सगळीच्या सगळी माणसं हराम करायची या राजकारणातली. आपल्या समाजाबाबतीत कुणीही मनापासून काम कुणी केलेलं नाही काही सुद्धा राजकारण्यांना. तर माझं म्हणणं आहे की आता आपला मिळाला माणूस, मिळाला सेनापती, तो सेनापती टिकला पाहिजे आणि त्याच सेनापतीला टिकवायचा असेल तर आपण सगळ्यांनी तेवढ्या खंबीरतेने त्याच्या पाठीमागे उभं राहायचंय. सर्वांना विनंती करतो की 28 तारखेला कुठल्याही परिस्थितीत कुठलीही अडचण न सांगता सर्वांनी ताकदीनं प्रत्येक माणसानं मुंबईला हजर राहावं, तरच होईल. दादा मामा तुम्ही म्हणले तसं, दादा एक तर आरक्षण नाहीतर मी परत येणार नाही, ही दादांची स्पष्ट भूमिका आहे. आणि जर आपल्याला तो माणूस गमवायचा नसेल तर तुम्ही आजपासून ताकदीनं तुमचे मित्र असतील, पाहुणे असतील, नातेवाईक असतील, सगळ्यांना फोन करा. सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज एक दादांची एक पोस्ट टाका, आरक्षणाची एक पोस्ट टाका आणि एवढंच आपल्याला योगदान द्यायचं. फक्त 3 दिवसाचं योगदान दिल्यानंतर आपल्या पुढच्या कपिलदादांनी सांगितल्याप्रमाणे की सूर्य चंद्र असेपर्यंत आरक्षण आपल्या प्रत्येक मुलाला मिळणार आहे. बघा आपण आपल्या पूर्वज समजा असतील, दादांच्या मुलं आपण सगळेजण शाळा झालो, ठीक आहे. कपिलदादा असतील, आनंद असतील, आम्ही असतील, सगळी शिकलेली असतील, हे पोर असतील, पण आपल्याला काय कोण बीच माहित होतं का? आपल्याला कुठं म्हणजे कोणी कळू दिलं का? म्हणजे इकडे एवढं असताना सुद्धा आपल्याला कळू दिलं नाही. एका माणसाच्या माध्यमातून अख्खा 6 कोटी समाज जागृत झालाय. हा जागृत झालेला समाज आपण झोपू द्यायचा नाही आणि ह्या सरकारला, कुठल्याही सरकारला झोपू द्यायचं नाही. एवढी सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आपल्या या कार्यक्रमाचे आता वक्ते संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आनंद काशीर यांची खास ओळख आहे. कुठं आनंदराव तुम्ही थोडं ग्रामीण भागामध्ये माहिती नसतं, उठल्यानंतर माहिती होईल. आपल्या बार्शी तालुक्याचे ते जरांगे पाटीलच आहेत. कारण त्यांचा असा विषय आहे की तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, नोकरी मेळावे असू द्या, पुन्हा वसुलीला शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, कुठल्याही विद्यार्थ्यांच्या काय गोष्टी असू द्या, शिवपुत्र संभाजीसारखं नाटक यांनी बार्शीमध्ये आणलं. रोजगार मेळाव्याचे सारखे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात, बँकिंग क्षेत्रामध्ये नोंद करण्यासाठी सारखं त्यांचा आटापीठ असतो. तिथं उपोषणाला बसलं, आम्ही परत तहसीलला पंचायत समितीला गेलं, हा मानव तिथं बसलेला असतो चंपू ठोकून. आम्हाला लाज वाटते की आनंदरावला डोळं चुकून कसं जायचं तिथून. म्हणजे इतकं म्हणजे आपण सगळे उद्योग व्यवसाय तर करतोय, पण या माणसाला पूर्ण आयुष्यच त्याच्यासाठी झोपून दिलंय. आणि मी अभिमान म्हणतो की माझा मित्र आनंद काशीर आहे. माझं सुद्धा बोलताना आनंदराव, आपल्या मित्र कंपनीमध्ये सुद्धा अशी माणसं असावी, ह्या मला सुद्धा स्वाभिमानाची गोष्ट आहे. आपली भेट आपली पोचली चौकात झाली तेव्हापासून जवळजवळ 15 वर्षापूर्वीचा विषय आहे. तेव्हापासून आम्ही कनेक्टमध्ये आहे. मला सुद्धा त्यांना वाटतं याला तुमचं कसं काय एवढं जमतंय बा तुम्हाला. आम्ही सुद्धा चळवळीत राहतो, उसाच्या असू द्या, पण तुमच्या एवढं स्वातंत्र्यपूर्ण कोणाला सुद्धा जमत नाही. म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही बार्शीचे जरांगे पाटीलच आहेत आमच्यासाठी. त्यासाठी आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून असू द्या, मग आम्हाला सुद्धा जेवढं वैचारिक बौद्धिक पातळी असलेल्या सगळ्या गोष्टी असतील, विचार येतील. प्रवीणदादा गायकवाडची माझी फक्त एकदा भेट करून द्या तुम्ही, कारण त्या माणसाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी त्यानंतर तुम्ही
इथून आनंदराव दैठण्यातनं कुठली बी गोष्ट असू द्या, आम्ही दैठणेकर शब्द घेतो. तुम्ही हाक दिली की आम्ही सगळे दैठणेकर आणि तुम्हाला आतापर्यंत मी पाठिंबा दिलेला आहे आणि इथून पुढे सगळ्यापेक्षा जास्त दैठण्यातून तुम्हाला सगळं सहकार्य लावणार. त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. सभागृहात बसलेले सगळे भेटण्याचे आहेत का? पारावर बसलेले भेटण्याचे, पलीकडे तिकडे कट्ट्यावर बसलेले सगळे भेटण्याचे. भेटण्याचा नाद करायचं नाही. हे भेटण्याची चावडी बैठक वाटत नाही, वैराग भागाची वाटायला लागली. मला वाटतं घरात कोणीच राहिलेलं नाही शिल्लक, सगळे चावडी बैठकीला आले. सगळ्यांचं मनापासून पहिल्यांदा आभार, धन्यवाद सगळ्यांना. जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, घटनेशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, आपल्याच गावचे सुपुत्र स्वतंत्र सेनानी तुळशीदास जाधव, या सर्व महान विचारांच्या विभूतींना चावडी बैठकीच्या निमित्तानं अभिवादन करतो. आजच्या या चावडी बैठकीला एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद देतो, आभार मानतो. आताच या ठिकाणी घोडके मामा, कपिल दादा, युवराज बापू या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना केलेलं आहे. त्याच्यामुळं मी जास्त बोलणार नाही, मुळातच मी बोलणारा कार्यकर्ता नाही, मी रस्त्यावरची लढाई लढणारा कार्यकर्ता आहे. माझी तुम्हा सर्वांना आणि आमच्या सगळ्यांची विनंती आहे की 29 ऑगस्ट फार महत्वाचे आहे. मराठ्यांच्या इतिहासाचं सुवर्ण पान काय ठरणार असेल तर 29 ऑगस्ट मुंबई मधला दिवस ठरणारा, लक्षात ठेवा. त्या सुवर्ण क्षणाचा आपण साथीदार व्हायला पाहिजे, त्या सुवर्ण क्षणाचा आपण साक्षीदार व्हायला पाहिजे. त्या सुवर्ण क्षणामध्ये आपण त्या लढाईमध्ये सहभागी असलं पाहिजे आणि त्या सहभागी होण्याची विनंती करण्यासाठी जरंगे पाटलांच्या माध्यमातून निरोप घेऊन आम्ही भेटण्यापर्यंत आलेलो आहे. आता हनुमंतरावांनी या ठिकाणी सांगितलं की भोसले साहेबांचं खूप मोठं, जस्टिस भोसले साहेबांचं योगदान की जे आपल्या गावचे नातेसंबंध आहेत, नातो आहेत. पण मला वाटतं तुम्ही सगळेजण दैठणेकर मला विसरलो, कारण जरी माझं मूळ गाव पिंपरी असलं तरी काशीला सगळे असं सांगितलं जातं की दैठण्याचे, आणि मला तुम्ही काय गावाले वेगळं काय समजू नका अशी मी विनंती करतो, का तर मी स्वतःला दैठण्याचा समजतोय. लक्षात ठेवा, आमचं जर मूळ सगळं काढून गेलं तर शेवटी आम्हाला दैठण्यापर्यंत यावं लागतंय. त्याच्यामुळे मला वेगळं काय तुम्ही समजू नका अशी सुद्धा मी तुम्हाला विनंती करतो. आता आपण आरक्षणाचा लढा, मराठा आरक्षणाची जे गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होणार आहे आणि या कल्याणाकरिता आपल्या सर्वांच्या साठी स्वतःच्या प्राणाची त्या ठिकाणी बाजी लावणारा जरंगे पाटील तुमच्यासाठी सेनापती म्हणून पुढे लढतोय. त्या सेनापतीच्या पाठीमाग राहण्याची, त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभं राहण्याची ही वेळ आलेली. आताच बापूंनी सांगितलं की आम्ही तर मागच्या 2 वर्षापासून बघतोय अंतरवाली, सराटी आणि परिसरातली गावं आज जसं तुम्ही वेळ काढून या ठिकाणी आलेला पारावरती चावडी बैठकीसाठी, अशी दररोज तिथली जवळपास 130-135 गावं दररोजच्या दररोज अंतरवाली सराटीमध्ये नुसतं येऊन बसतात अशातला भाग नाही. तिथं जर जी कोणी येईल त्याला चहा, पाणी, नाश्ता, वेळ पडली तर जेवणाची व्यवस्था ती लोक करतात. मागच्या 2 वर्षापासून हा त्यांचा सलग कार्यक्रम चालू आहे. आपण फक्त येणाऱ्या 29 तारखेला गावामध्ये, घरामध्ये जसा चावडी बैठकीला या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात तसं इथून पुढच्या काळामध्ये 29 तारखेला तुम्ही सगळेजण या. हे येत असताना आपण सगळेजण गावातले आता बसलेत, एकत्र बसून नियोजन करा. गावामधल्या ज्या पोरांना त्या ठिकाणी यायचंय शक्यतो त्यांना खर्चात घालू नका. जे येणार नाहीत म्हणजे जसं सर्व्हिसला कोणी असेल शक्यतो सगळ्यांनीच या, पण ज्यांना जमत नाही त्यांनी आर्थिक मदत त्या गावातल्या पोरांना करा. पिकअप, टेम्पो वाहनं करा मोठी, त्याच्यामध्ये जास्त लोकांना बसता येतंय. जर आपण 4 व्हीलर सारख्या गाड्या करताल तर जास्त लोकांना बसता येणार नाही, म्हणून सांगतो.
ही नियोजनाची बैठक आपली भाषण करण्यासाठीची नाही, म्हणून मी तुम्हाला सांगायला पिकअप वाहन टेम्पो करा, सगळेजण मिळून त्या खर्चाची तयारी करा, तरतूद करा. कपिलदादांनी सांगितलंय, नेहमी प्रत्येक गावामध्ये सांगतात, ज्या दानशूर व्यक्ती आहेत आणि ज्यांना कुठली अडचण नाही, शक्यतो त्याचं बोट तुम्ही गावाच्या चौकामध्ये लावा, ह्यांनी ह्या व्यक्तीने असं दान केलेलं आहे. त्यांना वाटलं तर, आणि जे काही गुपित देणार असेल तर त्याचं गुपित ठेवा. अशा पद्धतीने काय तुम्हाला नियोजन करता येतं ते करा. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आजपासून आणि आतापासून तुम्हाला करता येऊ शकतंय, काही अडचण नाही. सगळेजण अँड्रॉइड फोन आहेत, सगळ्याकडे आहेत त्याला मोबाईलचा जवळपास सगळ्याकडे. प्रत्येकाने आपल्या मोबाईलला स्टेटस 29 तारखेला मुंबईला जाण्यासाठी ठेवायचं. काय अडचण आहे का? पारावर बसलेल्यांना अजिबात काय अडचण नाही. सगळ्यांनी आजपासून सोशल मीडियाचा वापर, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, तरुण पोरं सगळं वापरतात. ह्या सगळ्यांनी वापर कशासाठी केला पाहिजे तर मुंबईला जाणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी आणि जागृतीसाठी केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, लक्षात ठेवा. मधलं टाळ्या वाचून मला काही कळलं गेलं भाषण संपवून वाचलं काय नाही ना, तसं काय संपवायचं भाषण तर मी करतच नाही, फक्त नियोजन सांगतोय तुम्हाला. भाषण करणाऱ्यापैकी मी नाही, जर मला ते जमत पण नाही. तुम्ही सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. पहिलं मी सांगितलं तुम्हाला की तिकडे जाण्यासाठीचं आर्थिक नियोजन तुम्ही तुमच्या गावामधलं करा, सगळ्यांचं योगदान घ्या, सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये घ्या. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे, सोशल मीडियाचा वापर समाजासाठी करायचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, नियोजन करत असताना लक्षात ठेवा भावानो, जरंगे पाटलासारखा नेता परत होणे नाही, जरंगे पाटलासारखा त्याग करणारा व्यक्ती परत होणे नाही, जरंगे पाटलांसारखा सत्तेच्या आणि संपत्तीला लाथ मारणारा नेता परत होणार नाही. असा नेता आपल्याला गमवायचा नाही, म्हणून त्यांच्या पाठीमागे उभा आहे. भावानो, मराठा आरक्षणाचा लढा मागच्या 6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी चालू झालेला नाही. मराठा आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात 1980 पासून झालेली आहे. आज 2025 आहे, म्हणजे 45 वर्ष झालं मराठा समाज स्वतःला आरक्षण मागतोय. अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलं, अण्णासाहेब जावळे पाटील गेले, खेडेकर साहेबांचं आयुष्य गेलं, आणि आता जरंगे पाटील पुढे आलेले आहेत. लक्षात ठेवा, जरंगे पाटलांसारखा नेता आपल्याला गमवायचा नाही. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण नियोजनात करत असताना लक्षात ठेवा भावांनो, आरक्षणाचा लढा मी आता सांगितलं 45 वर्षापासूनचा चालू आहे. आज 15 ऑगस्ट आहे. 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालंय. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्याचा कितवा वर्धापन दिन होता? 79 वर्धापन दिन होता. 79 वर्ष झालं देशाला स्वातंत्र्य मिळून, त्यातलं 45 वर्ष झालं मराठा समाज आरक्षण मागतोय. ही अभिमानाची गोष्ट नाही, लक्षात ठेवा. देशाच्या इतिहासामध्ये, स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त दिवस एकाच मागणीसाठी कुठलं आंदोलन झालं असेल तर ते मराठा आरक्षणाचा आहे. आणि या जास्त दिवस चाललेल्या आंदोलनाचा शेवट करायची वेळ म्हणजे 29 ऑगस्ट मुंबईमध्ये आपल्याला सगळ्याला जायचंय आणि आरक्षण घेऊनच परत यायचंय. त्यासाठी सगळेजण तुम्ही सज्ज राहा, तयारी करा, रस्त्यावरती उतरा, वाहनांची सोय करा, वर्गणी गोळा करा, जे काय करायचं ते करा, काम सोडा. परंतु 29 ऑगस्टला मुंबईला या. मुंबईमध्ये जाऊन आपल्याला आरक्षण घेऊन यायचं आहे. या आरक्षणाचा इतिहास आणि सगळ्या गोष्टी आपण बघत असताना आरक्षण तर आपण घेऊच, आरक्षण घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला पुढे काही गोष्टी करायच्या, कारण ही आरक्षणाची शेवटची आपली चौथी बैठक आहे. शेवटचा आरक्षणाचा लढा परत आम्हाला सुद्धा तुमच्या गावामध्ये समाजाबद्दल हेतुगुज करता येण्यासाठी पुढे प्रसंग येणार नाही असं आम्हाला खात्रीनं वाटतंय. म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगतो, आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा काय केलं पाहिजे तेवढंच सांगतो आणि संपवतो. मी काय जास्त बोलणार नाही. आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा आपण मराठा समाजाच्या बांधवांनी 2-3 गोष्टी केल्या पाहिजे. मराठ्यांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये लेखणी, वाणी आणि नाणी वापरायला नाही पाहिजे. काय केलं नाही पाहिजे? मराठ्यांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये लेखणी वापरायला नाही पाहिजे. वापरायची बंद करा. मराठ्यांनी एकमेकांच्या विरोधात लिहायचं बंद करा. आपल्याला लय सवय असा, मला तू माझा ऐकत नाही काय, किंवा तुने पुढे चालला काय, हा वकिलाकडनं अर्ज असा तयार करतो की तुझी ती जिरलीच पाहिजे, असं आपण करतो का नाही? मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण कायमस्वरूपी बंद केलं पाहिजे. आरक्षणानं हा प्रश्न सुटणार आहे का? पारावर बसलेले सुटणार आहे का प्रश्न? नाही सुटणार.
तर आपल्याला आपण एकमेकांच्या विरोधाची लेखणी बंद केली पाहिजे. त्याचबरोबर आपण एकमेकांविरुद्ध बोलणं बंद केलं पाहिजे, म्हणजे वाणी बंद केली पाहिजे एकमेकांविरुद्ध वापरायची. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकमेकांच्या विरोधामध्ये नाणी वापरायची बंद केली पाहिजे, म्हणजे पैसा वापरायचा बंद केला पाहिजे. लक्षात ठेवा, या कायमस्वरूपी गोष्टी लक्षात ठेवण्यासारखे की मराठ्यांनी मराठ्याच्या विरोधामध्ये लेखणी, नाणी आणि वाणी वापरायची नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, तरच आपल्या समाजाची प्रगती होणार आहे. त्याच्यामुळे आरक्षणाच्या लढ्यासोबत ह्या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवा. मुंबईला जास्तीत जास्त संख्येने या. आपण सगळ्यांनी, आपली वैरागची भूमीच वेगळी आहे, वैरागची भूमी त्याग आहे, लक्षात ठेवा. आत्ताच इथं चंद्रकांत नाना निंबाळकरांचा उल्लेख झाला. चंद्रकांत नाना निंबाळकर ज्या वेळेस आमच्याकडे यायचे गावाकडे, मी लहान होतो, 4वी-5वी सुद्धा नसेल, लहान असेल त्याच्यापेक्षा, दुकानासमोर ज्या वेळेस बसलेले असायचे, रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकाचं नाव घ्यायचे, त्याला विचारायचे, तुकाराम तुझ्या मुलीला त्यावेळेस जावाई त्रास देतात, आता तुझी मुलगी व्यवस्थित मानते का? त्यानं सांगायचं, होय ना, काय काळजी करू नका, आता एकदम व्यवस्थित 2-3 लेकरं झाले तिला. त्याच्यानंतर दुसरा यायचा, त्याला सांगायचं की तुझं तुझ्या भावाचं बांधाचं भांडण होतं, त्यावेळेस आपण वैरागमध्ये बसून मिटवलं होतं, त्याचं आता कसं आहे, बरं आहे का? त्यानं सांगायचं, आता भाऊ नाना तुम्ही सांगितल्यापासून ती भाऊ माझ्याकडे वळमान करून सुद्धा बघत नाही. इतका अभ्यास गावातल्या भागापासून, लेकीबाळीपासून सगळ्यात असणारा नेता या भागाचा किंवा एक महापुरुष होऊन गेलेला आहे, लक्षात ठेवा. त्या भूमीचे आपण आहेत आणि त्याचाच वारसा आपल्या जगदंबा परिवाराचे बाप्पा यांनी चालवला. गोरगरिबांना नोकरी लावल्या, गोरगरिबांना शिक्षण दिलं आणि त्याचाच वारसा पुढे चालवण्याचं काम कपिलदादा करते. कपिलदादांनी जगदंबा परिवाराच्या वतीनं मुंबईमध्ये सर्वांची राहण्याची आणि जेवणाची सोय केली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अशी त्यागी माणसं पुढे येत आहेत समाजातली. त्यांच्या त्यागाच्या उपकाराची परतफेड समाज कधीही करू शकत नाही. दादा, तुमच्या सुद्धा उपकाराची आम्ही कधी परतफेड करू शकणार नाही, परंतु तुमचे हे उपकार आम्ही मात्र लक्षात ठेवू, एवढंच या निमित्तानं सांगतो. आपण सर्वजण जास्तीत जास्त संख्येनं आरक्षणाच्या लढाईमध्ये, शेवटच्या लढाईमध्ये सहभागी व्हा, एवढी विनंती करतो. आणि थांबण्यापूर्वी सर्वजण आपण जोरदार घोषणा देऊ. एवढ्या मोठ्या संख्येनं मी आतापर्यंत चौडी बैठकीमध्ये लोक बघितले तालुक्याच्या. मला असं वाटायला इथं जरंगी पडला काय चौडी बैठक आहे, एवढी लोक तुम्ही जमलेत सगळेजण माझ्या पाठीमागे घोषणा द्या. आपला आवाज घोषणांचा कुठपर्यंत गेला पाहिजे? पारावर बसलेले मुंबईपर्यंत गेला पाहिजे का? चला माझ्या पाठीमागे. आता एक काम करू आपण, नुसत्या घोषणा देण्यापेक्षा सगळ्यांकडे मोबाईल आहे, सगळेजण मोबाईलचा टॉर्च लावा. पारावर बसलेले तिकडे पलीकडे मंदिरात शेजारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शेजारी बसलेले प्रत्येकाने मोबाईल काढा. ज्याच्या ज्याच्याकडे मोबाईल आहे ते टॉर्च लावा, सगळेजण लावा टॉर्च. पारावर बसलेले मोबाईल नाही का तुमच्याकडे? करा सगळेजण. थोडी चार्जिंग संपू द्या मोबाईलची, आपल्यासाठी समाजासाठी थोडी चार्जिंग संपू द्या, काय अडचण नाही. सगळेजण मोबाईलचे टॉर्च लावा. पुढे या, ती पाठीमागच्या थोडं पुढे या. हा गेलं का सगळे टॉर्च ऑन? तिथं मध्ये येते, हात वर करा सगळेजण टॉर्च लावून. माझ्या पाठीमागे जोरदार घोषणा द्या. आपल्या घोषणांचा आवाज मुंबईमध्ये मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे. काय अडचण आहे का बाहेरच्या आवाज जायला? माझ्या पाठीमागे घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा श्री शाहू महाराजांचा, शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. एक मराठा,
दिल्यामुळं तुमचं रक्त गरम झालेलं आहे. ते रक्त आरक्षण मिळाल्याशिवाय खंड होऊ देऊ नका. एवढीच विनंती करतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आज आपल्या सकल मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन 29 तारखेला मुंबईला मराठा आरक्षणासाठी मागण्यासाठी आपल्याला जायचं. त्यासाठी आपल्या जे संयोजक आहे मराठा समाजाच्या, विशेष करून नाना शेळके, चक्रधर काशी ही जी टीम आहे तर त्यांच्याबरोबर राहणारी मित्रमंडळीची हे कायम मागणी तर आम्ही त्यांच्या पाठीमागे असतो, पण कुणीतरी थोडा पुढाकार घेतला पाहिजे. नाना शेळके कायम ह्या गोष्टीमध्ये तो आघाडीतच असतो आमच्या बाबतीत. सगळ्याच्या आजवर आपला फोटो टाकणं, नियोजनाची बैठक करणं, मुंबईला जायचं आहे की त्याचं कौतुक केलं पाहिजे. तेवढं आम्ही काय बरोबर असतो त्याच्या कोणतं करताय त्याचं कौतुक सुद्धा केलं पाहिजे. आपला तेवढा मोठापणा असला पाहिजे त्या गोष्टी सुद्धा करताना. आणि आता जे तुम्ही आनंदराव आम्हाला एवढं चैतन्य दिलंय गावामध्ये, गाव आमचं तर कायम चळवळीमध्ये आहे, त्यामुळे काय बोलायची गरज नाही. आणि विशेष करून ग्रामस्थांचा आभार की तुम्ही वेळात वेळ काढून इथं चावडी बैठकीसाठी आलात. यापुढं तुमचं धन्यवाद व्यक्त करतो आणि चावडी बैठक संपली असं जाहीर